नमस्कार, गुड मॉर्निंग. मी मनाली. न्यूज 18 लोकमतच्या या फेसबुक लाईव्ह मध्ये सगळ्या प्रेक्षकांचं, सगळ्या मित्रमैत्रिणींचं खूप खूप स्वागत आहे. आजचा दिवस अनेक राजकीय घडामोडींचा आहे. प्रत्येक पक्षाच्या जागा वाटपासाठी खरं तर रस्सीखेच सुरू आहे. कोणाला किती जागा मिळणार, कोणाला उमेदवारी मिळणार, हे सगळ्याचे प्रश्न अजूनही महायुती असो किंवा महाआघाडी असो अनुत्तरितच आहेत. पण प्रत्येक पक्षाचे जे लीडर आहेत, नेते आहेत किंवा पक्षाचे अध्यक्ष असतील, या सगळ्यांचं खरं तर आपण पाहिलं तर एकमेकांमध्ये सगळीकडे चढाओढ पाहायला मिळतीये. प्रत्येक जण या लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये अतिशय झोकून कार्य करतोय, म्हणजे कार्य करताना दिसत आहेत. कारण यंदाची निवडणूक ही अतिशय वेगळी ठरणार आहे, कदाचित ऐतिहासिक सुद्धा म्हणायला हरकत नाही. कारण जे काही महाराष्ट्रातलं राजकारण सुरू आहे, ज्या काही घडामोडी सुरू आहेत, त्यावरून ही निवडणूक नक्कीच चुरशीची असणार आहे. काल बारामतीमध्ये सुद्धा शरद पवारांनी एक बैठक बोलावली होती आणि या बैठकीला शरद पवारांनी बैठक बोलावली म्हणजे सगळ्यांना उपस्थित राहायचंच आहे, कारण हा पक्षप्रमुखाचा आदेश आहे किंवा शरद पवारांचा आदेश आहे आणि त्यामुळे सगळेजण झाडून या ठिकाणी उपस्थित असायचे. पण गेल्या काही दिवसांपासून शरद पवारांच्या गटामध्ये किंवा त्यांच्या पक्षामध्ये आपल्याला वेगळं चित्र पाहायला मिळतंय. कार्यकर्त्यांची गर्दी असते, पदाधिकारी नेते यांची गर्दी असते, पण ती संख्या कमी झालीये का, किंवा शरद पवारांचा तो धाक जो होता, तो दरारा जो होता, तो कमी झालाय का, असा प्रश्न मनात येतो. फेसबुक लाईव्ह करण्याचं निमित्त सुद्धा तेच आहे, कारण शरद पवारांनी कालची बैठक बोलावली होती. व्यावसायिकांची बैठक होती, व्यावसायिकांना निरोप दिलेला होता. शरद पवारांनी त्या बैठकीला, मिटिंगला उपस्थित राहावं असं बारामतीमधल्या व्यापाऱ्यांना सांगितलेलं होतं. पण या व्यापाऱ्यांनी त्यांना कळवलं की आम्हाला वेळ नाहीये. शरद पवारांच्या तोंडचं वाक्य आहे की गेल्या 50 वर्षात मला कधी असं कळवलं नव्हतं, परंतु बारामतीतील व्यापाऱ्यांनी मला मिटिंगला घेणं शक्य नाही असं कळवलंय. तर काय नेमकं याचं कारण आहे? व्यापाऱ्यांनी हा निर्णय जो आहे तो का घेतला असावा? या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण जाणून घेणार आहोत. माझे प्रतिनिधी बारामतीहून जितेंद्र जाधव आपल्यासोबत आहेत. आपण जितेंद्रला वेलकम करणार आहोत. आधी जितेंद्रला जोडूया. जितेंद्र, न्यूज 18 लोकमतच्या या फेसबुक लाईव्ह मधनं, युट्यूब लाईव्ह मधनं आपण आपल्या सगळ्या प्रेक्षकांना नेमकं या प्रश्नाचं काय उत्तर आहे? बारामतीमधल्या व्यापाऱ्यांनी शरद पवारांना 50 वर्षात कधीच असं म्हटलं नाही की मला वेळ नाही. मी जसं म्हटलं सुरुवातीला, शरद पवारांची मीटिंग म्हणजे झाडून उपस्थित राहणं. अरे मला कसं बोलवलं नाही असा प्रश्न उपस्थित करणं. तेच व्यापारी आता म्हणतायत की मला वेळ नाही. नेमकं कारण काय? म्हणाली अगदी खरं. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर आपण पाहिले की बारामती लोकसभेच्या जागेकरिता संपूर्ण राज्याचंच नाही तर देशाचं लक्ष लागलेलं आहे. आणि गेल्याच महिन्यामध्ये बारामतीमध्ये अजित पवार यांनी या ठिकाणी व्यापाऱ्यांचा मेळावा घेतला होता आणि त्यांना भावनिक साथ देखील घातली होती की जेणेकरून पवार कुटुंबीय मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करतील, पण आपल्या सर्वांची साथ मला गरजेची आहे. आपली साथ मला महत्वाची आहे आणि आपली साथ भरभक्कम द्यावी आणि मीच लोकसभेला उभा आहे असे समजून मी दिलेल्या उमेदवाराला आपण मतदान करायचंय, असं त्या मेळाव्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं. की आणि सांगितल्यानंतर आमचे नेते वरिष्ठ तुम्हाला भावनिक साथ घालतील, कदाचित अश्रू आणतील, असं देखील त्या व्यापाऱ्यांना संबोधित केलं होतं. परंतु याच पार्श्वभूमीवर आपण पाहिलंय की शरदचंद्र पवार गटाला तुतारी चिन्ह मिळाल्यानंतर आपल्या लेकीसाठी शरद पवार हे जीवाचं रान करताना आपण पाहतोय. सकाळी 8 वाजल्यापासून ते मेळाव्याला सुरुवात करतात आणि त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी बारामतीच्या मतदारांना 2 दिवस वेळ दिला होता. आपण बघितलं की गेल्या 50 वर्षापासून शरद पवार यांनी बारामतीसाठी जी काय विकासाचं प्रेरणास्थान म्हणून आपण सर्वच जण त्यांना ओळखत आलेले. आणि असं असताना शरद पवार यांनी बारामतीचे जे प्रचार प्रमुख आहेत सदाशिव बापू सातव यांच्याकडे होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण त्याच्यामध्ये व्यापाऱ्यांचा मेळावा घ्या, डॉक्टरांचा मेळावा घ्या, विविध पक्षांचं जर म्हणणं असेल तर त्या संबंधित मेळावा घ्या, वकील बार असोसिएशनचा मेळावा घ्या, असे 3 मेळावे त्यांनी महत्वाचे आयोजन करण्याचं प्रचार प्रमुख यांना सूचना दिल्या होत्या. आणि या सूचना करत असताना बारामतीचे जे व्यापारी महासंघ आहे यांच्या प्रमुखांना स्वतः पवार साहेबांनी स्वतः दूरध्वनीद्वारे फोन करून त्यांना
सूचना केल्या होत्या की आपण 2-4 हम्म. 4-5 दिवसामध्ये एक व्यापाऱ्यांचा मेळावा आयोजन करतोय. आपण त्याचे संबंधित आखणी करावी अशा सूचना देखील केल्या होत्या. आणि त्यानंतर पवार साहेबांनी 2 दिवसापूर्वी जे प्रचार प्रमुख होते सदाशिवबापू सातव यांना विचारलं की कुठले कुठले आपण मेळाव्याचे आयोजन केलेलं आहे. काल हे दिवसभरात हे तिन्ही मेळावे होणार होते. आणि असं असताना मग 2 दिवसापूर्वी त्यांना कळवण्यात आलं की व्यापारी म्हणतायत की आमचा या मेळाव्याला होकार नाही. बरेच जण म्हणतात की आम्ही अजितदादांच्या बरोबर राहणार आहोत. आम्ही अजितदादांशी पाठीशी राहणार आहोत. आणि असं अच्छा. असताना काही जणांनी सांगितलं की आम्हाला वेळ नाही. काही जण म्हणले तुम्ही मेळावा घ्या, पण आम्ही त्या ठिकाणी येणार नाही. अशा संभ्रम अवस्थामध्ये बारामतीचे व्यापारी त्या ठिकाणी दिसले आणि जे पदावर आज सध्या आहेत त्यांनी अशा वेगवेगळी कारणं दाखवून हा मेळावा घ्यायचं टाळलं. आता त्याच्यानंतर पवार यांनी हे करत असताना आपण बघितलंय की दिवाळीमध्ये पवार साहेब स्वतः व्यापाऱ्यांसाठी 1.5 तास देत असतात. आणि बरोबर. बारामतीतलेच व्यापारी नाही तर संपूर्ण राज्यातील व्यापाऱ्यांचे जे काय प्रश्न असतील त्याच्यामध्ये आपण म्हणूयात की पहिला अगोदर व्हॅटचा प्रश्न आला होता. त्याच्यानंतर जीएसटीचा प्रश्न आला होता. आणि अशा व्यापाऱ्यांचे अनेक जे कर संदर्भात जे प्रश्न होते ते शरद पवार यांनी त्या वेळेस त्यांनी मार्गी लावण्याचा प्रयत्न मार्गी केलेला आहे. लागले, सोडवले हा. होते. आणि असं असताना आता पवार साहेबांना बारामतीच्याच व्यापाऱ्यांनी नकार देणं हे त्यांना म्हणजे खंत वाटली आणि त्यांनी नाराजी व्यक्त केली की गेल्या 50 वर्षात मला बारामतीच्या व्यापाऱ्यांवर मी प्रेम करत आलेलो आहे आणि मी त्यांच्याकरता जीवाचं रान की त्यांनी ज्या सूचना मला केल्या त्या मी सूचनाचं निराकरण करण्याचा प्रयत्न देखील केलेला आहे. परंतु मला हे गेल्या 50 वर्षानंतर बारामतीचे व्यापारी मला म्हणतात की मला वेळ नाही. हे त्यांनी म्हणले त्यांना म्हणजे कुठंतरी व्यापाऱ्यांना भीती आहे का काय अशी देखील शंका पवार यांनी मनात व्यक्त केली आणि त्यांनी जे मेळावा घ्यायचं टाळलं या संदर्भात पवार यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. अगदी बरोबर. जितेंद्र, खरं तर पवार कुटुंबियांच्या मग प्रत्येक पवार कुटुंबातले प्रत्येक सदस्य असेल यांच्याशी तुम्हाला अगदी पुरेपूर माहिती त्यांच्याबद्दल आहे, चांगले संबंध आहेत, त्यांच्याबरोबर बोलणं तुमचं सतत होत असतं. बारामतीमधलं राजकारण आता बदलत चाललंय का? येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये बारामतीमधलं पवार कुटुंबाचं राजकारण बदललेलं पाहायला मिळेल का? आणि पवार कुटुंबासाठी, शरद पवार गटासाठी लोकसभा निवडणुकीचा काळ किंवा येणाऱ्या सगळ्या निवडणुका अटीतटीच्या ठरतील का, संघर्षाच्या असतील का? म्हणाले आपण आपल्या प्रेक्षकांना पहिल्यांदा क्लिअर करूया की आता राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडलेली आणि पवार साहेबांनी जी काय सूत्र आतापर्यंत जबाबदारी दिली होती ती अजितदादांकडे दिली होती. त्यामुळे सुप्रियाताईंच्या ज्या 2009 पासून झालेल्या निवडणुका असतील यामध्ये फक्त पवार साहेबांची एक शेवटची सभा होत होती, आणि पहिली प्रचार म्हणजे प्रचाराचा नारळ फुटताना बारामतीच्या कनेरी येथे अजितदादांची सभा व्हायची आणि शेवटी नंतर सुप्रिया ताई सुळे असतील, अजितदादा असतील आणि नंतर पवार साहेब अशा यांच्या फक्त 2 सभा व्हायच्या. आणि मतदारसंघात जर गरज लागली तर ते बारामतीमध्ये कारखान्याच्या ठिकाणी असतील किंवा विविध घटक एका ठिकाणी नाराज असेल तर त्या ठिकाणी सभेचं आयोजन करतो. याची संपूर्ण जबाबदारी ही अजितदादांकडे दिली होती. आता झालं काय, राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली. उभी फूट पडल्यानंतर आता याच्यावर सर्व संस्थांवर वर्चस्व कुणाचं आहे तर अजितदादांचं आहे. आपण पाहिलं की आता बारामती लोकसभेचंच उदाहरण घ्यायचं झालं तर बारामतीच्या पुणे जिल्ह्यावर अजितदादांची पकड आहे. पुणे जिल्ह्यातल्या सर्व जिल्हा परिषदा अजितदादांच्या ताब्यात आहेत. ग्रामपंचायती अजितदादांच्या ताब्यात आहेत. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अजितदादांच्या ताब्यात आहे. बूथ कमिट्या अजितदादांच्या ताब्यात आहेत. प्राथमिक शिक्षक सोसायट्यांचा संघ अजितदादांच्या ताब्यात आहेत. बारामतीच्या मुख्य एमआयडीसी असेल अजितदादांच्या ताब्यात आहेत. आणि याबरोबर जी महत्वाचं शेतकऱ्यांच्या ज्या साखर कारखाने आहेत हे अजितदादांच्या ताब्यात आहेत. विकास सोसायट्या हे अजितदादांच्या ताब्यात आहेत. असं असताना आता ही सक्षम फळी ही अजितदादांच्या बरोबर आहे आणि आता आपण बघितलंय की ननंद भाऊजाई बरोबर हा सामना रंगताना आपल्याला पाहायला मिळतं. असं असताना आपण
जर बघितलं तर आता सुप्रियाताईंकडे बूथ कमिट्या करण्यास त्यांची आत्ता सुरुवात झालेली आहे. की अचानक हम्म. असं घडल्यामुळं त्यांची देखील तारंबळ उडालेली. आता जी फळी तयार केली होती ही सर्व फळी आता सुप्रिया सुळे आणि शरदचंद्र पवार गटांना पहिल्यापासून सुरू करावी लागणार आहे. म्हणजे त्यांची खूप बरोबर मोठी कसरत बरोबर. होणार आहे. आणि असं असताना आपण बघितलंय की आता त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की आता ह्याच्यामध्ये 2 गट पडल्यानंतर मुलगा एकीकडे तर वडील एकीकडे असं चित्र निर्माण झालं. आता आपलं हम्म. बारामतीचंच उदाहरण द्यायचं झालं तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून प्रचार प्रमुख म्हणून माजी नगराध्यक्ष असलेले सदाशिव बापू सातव हे शरदचंद्र पवार म्हणजे सुप्रिया सुळे यांचा प्रचार प्रमुख म्हणून ते काम करतात. तर दुसऱ्या हम्म. बाजूला राष्ट्रवादीचे गटनेते त्यांचे चिरंजीव जे आता बारामती सहकारी बँकेचे अध्यक्ष म्हणून काम पाहतात. त्यांनी बरोबर. बारामती बँक देखील सुधारण्याचा प्रयत्न केला, वसुली भरपूर प्रमाणात केलेली. तर ते अजितदादांचे राष्ट्रवादीचे गटनेते आहेत. बरोबर. म्हणजे असं देखील चित्र आहे. मग असं असताना आता सुप्रिया सुळेंना बारामतीच्या निवडणुकीकरिता भरपूर कसरत करावी लागणार आहे. आता एका अगदी बरोबर आहे. बाजूला आणि जर आता आपण आपल्याकडे कसं बोला बोला. आपण जर बघितलं तर दुसऱ्या बाजूला जर बारामतीतल्या जनतेचंच आपण मत घ्यायचा देखील आपण प्रयत्न केला. पण हम्म. बारामतीचं जनतेचं मत एकच आहे, की काही जण म्हणतात, भले काही जरी झालं तर आम्ही पवार कुटुंबियावर प्रेम करत आलेलो आहे. आम्ही वरती साहेबांना धरणार आणि खाली दादांना देणार. असं बारामतीच्या मतदारांचं मत. आता नक्कीच पण मग यंदा मतदानामध्ये आता काय आपल्याकडे वेळ खरं तर कमी आहे. त्यामुळे अगदी थोडक्यात मग या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना एकीकडे आता जसं व्यापाऱ्यांनी शरद पवारांच्या मिटिंगला जाणं टाळलेलं आहे. दोन्ही गट एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. एकमेकांना कार्यक्रमामध्ये समोरासमोर बोलणं, बघणं टाळतायत. आवर्जून जाणीवपूर्वक टाळतायत. हे आता सगळ्यांच्याच लक्षात आलेलं आहे. त्यामुळे येणारी निवडणूक जी आहे, ज्या पद्धतीनं चर्चा आहे सुनेत्रा वहिनींची, त्यामुळे सुप्रियाताई की सुनेत्रा वहिनी कोण ठरणार वरचढ? आता आता सामना रंगताना आपण बघतोय दोन्ही बाजूने हम्म. प्रचाराच्या रणशिंग फुंकलेलं आहे. एका बाजूने तुतारी तर दुसऱ्या बाजूने आपण म्हणतोय घड्याळाचं चिन्ह आहे. दोघांनी प्रचार सुरू केलेला आहे. परंतु बारामतीच्या जी जनतेचं मत आहे, आता आम्ही एकंदरीत सगळ्यांचाच आपण आढावा घेतला तर बारामतीचे मतदारांचं म्हणणं असं आहे की भले काही जरी झाले तरी आम्ही पवार कुटुंबाबरोबर राहणार आहेत. एका बाजूला अजितदादा विकास करत आलेला आहेत आणि अजितदादांचं म्हणणं आहे की आपण विकासाला प्राधान्य द्या, विकासासाठी हम्म. आपण मत द्या, असं अजितदादांचं म्हणणं आहे. तर सुप्रिया सुळेंचं मत असं आहे की पारदर्शक, मी जी पार्लमेंटमध्ये काम केलेलं आहे त्या बरोबर. ह्याच्यावर आपण मला मतदान करा. आता येणाऱ्या आतापर्यंत जी निवडणूक झाल्या ह्याच्यामध्ये हा. आपण जर बघितलं तर वन साइड म्हणजे आतापर्यंत बारामती झालं, इंदापूर झालं, या हो. दोन्ही विधानसभा मतदारसंघामधून सुप्रिया सुळेंचा विजय झालेला आहे. आता बारामतीचं जर आपण चित्र घेतलं तर लोकांचं म्हणणं आहे की मतदारांचं म्हणणं आहे की बारामतीमध्ये 50-50 होईल. आता हा. इंदापूरचं उदाहरण घ्यायचं झालं तर इंदापूरमध्ये आता एका बाजूला माजी मंत्री हर्षवर्धन पाटील महायुतीमध्ये आलेले आहेत. तर हो. दुसऱ्या हो. बाजूला अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे तिथले आमदार आहेत. आता महायुतीत आल्यानंतर आता हर्षवर्धन पाटलांनी आताच म्हणजे मागणी घातलेली आहे की मी महायुतीला जर शब्द पाळायचा असेल तर आपण विधानसभेला जे आमचा प्रचार करणार का याचे आम्हाला तुम्ही शब्द द्या, अशी देखील शाश्वती द्या. बात घातलेली. आपण पुरंदरचा विचार केला तर तिथं आपण बघितलंय की गेल्या पंचवार्षिक मध्ये विजय शिवतारांचा पराभव झाला. जाहीर सभेमध्ये अजित पवारने सांगितलं होतं की बघू आता तू निवडूनच कसा येतोय. आता ते देखील महायुतीमध्ये गेलेले आहेत. दुसऱ्या बाजूला आता एकूणच जर आपण महायुतीसोबत पाहिलं शरद जितेंद्र पवार तर उभे ही राहतात. संपूर्ण निवडणूक जी आहे ती चुरशीची ठरणार आहे. आणि विशेषतः राष्ट्रवादी बाबतीत बोलायचं झालं तर एकीकडे शरद पवार गट आणि एकीकडे अजितदादांचा गट. त्यामुळे सगळ्यांचं लक्ष हे आत्ताच्या निवडणुकीत तरी बारामतीकडे अधिक लागलेलं असणार आहे. कारण जर सुनेत्रा वहिनींच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, तसं सुनेत्रा वहिनींनीच अधिकृत नाही म्हणू शकत, पण सुनेत्रा वहिनींनी माध्यमांसमोर म्हटलेलं आहे की मी निवडणूक लढवतीये, किंवा आता गेल्या काही दिवसांपूर्वीचं त्यांचं वक्तव्य होतं.
आणि जर या नणंद भावजया जर एकमेकांविरोधात आल्या तर एकाच स्वयंपाकघरामध्ये सुनेत्रा वहिनींना चहा पावडर टाकताना आणि सुप्रियाताईंना साखर टाकताना असा चहा मी स्वतः तिथं उपस्थित राहून बनवून घेतलेला आहे. त्यामुळे आता जो पुढचा चहा असणार आहे तो प्रत्येक जण आपापल्या स्वयंपाकघरात वेगवेगळा बनवणार आहे. तर कोणाचा चहा अधिक गोड होतोय हे मतदार राजा खरं तर सांगणार आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालामध्ये. हे सगळं स्पष्ट होईल. पण एकूणच बारामतीचं राजकारण बदललेलं आहे, बदलत चाललंय. त्यामुळे एक नवी नांदी पवार घराण्यासाठी सुद्धा म्हणायची का, किंवा शरद पवारांचा अजूनही दरारा तसाच कायम असणार आहे, हे सगळं निवडणुकांच्या कौलानंतर आपल्याला निवडणुकाचा जो कौल येईल समोर तेव्हा स्पष्ट होणार आहे. जितेंद्र तुर्तास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी धन्यवाद. आणि वेळोवेळी तुमच्याकडनं आम्ही जाणून घेत राहू. फेसबुक लाईव्हवर सुद्धा अनेक